तिला जन्म अगोदरच मारण्याची तयारीत असणाऱ्या तिच्या वडिलांना ती काय म्हणते ते ऐका हा. बाबा, अहो बाबा, बाबा, अहो बाबा, झोपलात की जागेच आहात? अहो मी बोलते, तुमची परी. परीच म्हणता ना मला? अहो मी इकडून बोलते, इकडून इकडून, आईच्या पोटातून. हा, मला माहितीये तुम्ही जागेच आहात. जागे राहून विचार करताय की मला जन्माला घालायचं की नाही. पण बाबा, खरं सांगू का, मला तुम्हाला भेटायला यायचंय हो. इतक्या दिवस आईच्या कुशीत निजले, आता तुमच्या कुशीत झोपायचंय हो. बाबा, परवाच आई बरोबरचं तुमचं बोलणं ऐकलं की मुलगा झाला की त्याच्यासाठी मऊ गादी, नवीन कपडे आणि खेळणी घेणार आहेत. आणि जर मुलगीच जन्माला आली तर? बाबा, नको आहे मला ती मऊ गादी. मला तुमच्या मांडीवरच झोपायचे. मला नवीन फ्रॉक पण नको. खेळण्यासाठी तर मी कधीच हट्ट करणार नाही, तुमच्याशी कधीच कट्टी करणार नाही. तुमचं डोकं दुखलं तर डोक्याला बाम लावून देईन. पण तुम्ही माझा गालगुच्चा नाही घ्यायचा. गाल दुखतात आमचे. आणि हो, मैत्रिणींसमोर सारखे ठम्मा काकू नाही या चिडवायचं, नाहीतर मी पण तुम्हाला डेअरी कॉर्न म्हणून चिडवेन. बाबा, तुम्हाला वेणी घालता येते का हो? मग भांडी कुंडी खेळता येतात? काय म्हणालात? नाही बाई ग, काहीच कसं येत नाही या बाबाला. मग ऑफिसमध्ये जाऊन करतात तरी काय? आता लंगडी येते का म्हणून नाही विचारणार या डेअरी कॉर्नला. बरं, भातुकली तरी येते का? बाबा, मी ऐकलंय की भातुकलीचे डाव नेहमी अर्ध्यावरच मोडतात. आपला डाव पण अर्ध्यावरच मोडणार का बाबा? बाबा, देवाचं घर कसं असतं? तिथे फक्त आई वडील असतात की माझ्यासारख्या मुली असतात? बोला ना बाबा, बोला ना. तुम्ही असे गप्प का? पण बाबा, तुम्ही मला देवाच्या घरी का पाठवताय हो? आपल्या घरी जागा कमी आहे म्हणून का? पण बाबा, मी तर आपल्या मनीमाऊसारखी छोट्याशा जागेत दडून बसेल. मी तुम्हाला मुळीच त्रास देणार नाही बाबा, मुळीच त्रास देणार नाही. बाबा, आज मी इथे बोलते, पण उद्या मात्र मी नसणार. बाबा, आजची रात्र तरी मला तुमच्या व आईच्या कुशीत झोपू द्याल. फक्त एकदा कुशीत घ्याल. बोला ना बाबा, बोला ना. माझ्या हातून रात्र संपत चालले हो. उद्या सकाळी डॉक्टर काका एखाद्या कुंडीतून रोपटं उपटून फेकून द्यावं, तसं डॉक्टर काका मला आईच्या कुशीतून उचकडून फेकून देणार आहे. बाबा, तुम्ही हे बघू शकाल? कात्री, ब्लेड, सुरी माझ्या अंगावर सपासप चालणार आहे. बाबा, तुम्ही हे सहन करू शकाल? बाबा, मला फार भीती वाटते हो, मला फार भीती वाटते. मला फार त्रास होतोय हो, मला फार त्रास होतोय. वाचवा. असं माझा आवाज ऐकूनही तुम्ही असं काय करताय बाबा? बाबा, तुम्ही रडताय. रडू नका बाबा, रडू नका. पण तुमचे डोळे पुसणारे हे इवलेसे हात आता अस्तित्वातच राहणार नाहीत. मी तुमच्या डोक्याला बामही नाही लावू शकणार. घोडा खेळताना तुमच्या पाठीवरही नाही बसायला मिळणार. जाऊ दे, आता मला कसलाही त्रास होत नाही बाबा. आता कसे एकदम शांत झाले. बाबा, एकदा शेवटचं मागू? फक्त एकदा मला ठम्मा काकू म्हणून चिडवा ना बाबा, चिडवा ना. मी नाही रागवणार बाबा. चिडवा ना बाबा, चिडवा ना. मी नाही रागवणार बाबा, मी नाही रागवणार बाबा, मी नाही रागवणार बाबा, मी नाही रागवणार बाबा. धन्यवाद.